रेड रस्ट कलरची साडी आहे त्याच्यावर आणि पूर्ण साडी किती सुंदर दिसतीये ही. मला खूप आवडली आहे साडी. आणि म्हणजे हा ऍक्च्युली खूप ट्रेंडिंग कलर पण आहे. सो बऱ्याच महिलांना अशा रंगांच्या साड्या आता नेसायला आवडतायत. सुंदर गोल्डन जरीची काठ देण्यात आलेली आहे ज्यामुळे ही फेस्टिव्ह लुक साठी पण खूप छान दिसेल. इट्स व्हेरी लाईट वेट. रंग माझ्या मते प्रत्येकाला आवडणारा आहे का तर सगळ्यांवरती सूट होतो खरं तर. पूर्ण साडी क्लास आहे ऍक्च्युली. अख्खं म्हणजे ते म्हणतो ना कलरच उठावदार आहे. सो साडी किती सॉफ्ट आहे लाईट वेट असते. अगेन मस्त. खूप इझी टू मॅनेज साडीज आहेत आणि या खूप ऑथेंटिक डिझाईन्स आहेत. वर्षानुवर्ष चालतात आणि ते जुने नाही वाटत. कधीच जुने नाही वाटत. मेंटेनन्स रफ अँड टफ यूज येट एलिगंट आणि क्लासी अशा पद्धतीची ही साडी असते. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅज्युअल वेअर आणि ऑफिस वेअर साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. कम्प्लिटली हँडमेड हँडब्लॉक प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन आज आपण पाहणार आहोत. यामध्ये चांदेरी, माहेश्वरी अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला, त्यासोबत कॉटन, जे कोणत्याही सीझनमध्ये सुटेबल आहेत अशा पद्धतीच्या साड्यांचं कलेक्शन मी दाखवणार आहे. मी सुद्धा ही सुंदर साडी ह्यांच्याकडनंच घेतलेली आहे आणि खूपच कम्फर्टेबल आणि अगदी एलिगंट लुक देणारी ही साडी आहे. ही मी एखाद्या छोट्या छोट्या फंक्शनसाठी वगैरे पण यूज करू शकते. शिवाय ऑफिस किंवा शूटसाठी मी नक्कीच यूज करू शकते. येते मुद्द्यावर. आज आपण ज्या साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत ते 4000च्या आतल्या साड्यांचं कलेक्शन आपण पाहणार आहोत. पण त्यांच्याकडे काही प्रीमियम रेंजच्या साड्यांचं कलेक्शन सुद्धा आहे. ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न असेल. सगळं काही हँडमेड आहे, हँडब्लॉक प्रिंटेड आहे. काही हँडलूमच्याही साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत. येते मुद्द्यावर. आज आपण खरेदीला आलेलो आहोत हाऊस ऑफ सुखद या ब्रँडला भेट द्यायला. तेजल ताई या ब्रँडला चालवत आहेत. पुण्यामध्ये अगदी प्राईम लोकेशन आहे. कर्वेनगरच्या जवळ आहे. मधुसंचय गणपती मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला हेमांजली नावाची बिल्डिंग दिसेल. इथेच ग्राउंड फ्लोअरला हाऊस ऑफ सुखद असं स्टोअर आहे. आणि दुसरा लँडमार्क म्हणजे इथे कर्वेनगरमध्ये विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिराच्या अगदी अपोजिट साईडला जो रस्ता गेलेला आहे ना, त्या रस्त्याला लागूनच हेमांजली नावाची बिल्डिंग आहे. त्याच्या ग्राउंड फ्लोअरला हाऊस ऑफ सुखद ब्रँड बघायला मिळेल पुण्यामध्ये. चला, जास्त वेळ वाया न घालवता तेजल ताईंना भेटूयात आणि साड्यांचं मस्त कलेक्शन पाहूयात. लेट्स गो. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे हाऊस ऑफ सुखद या ब्रँडला भेट देतोय आणि तेजल ताई आहेत आपल्यासोबत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रेक्षकांना सुरुवातीला सांगितलं की 4000च्या आतल्या साड्या आणि सोबतच काही प्रीमियम रेंजच्या साड्या आपण पाहणार आहोत. पण नेमकं असं असतं ना की प्राइस इज ओके बट दे वॉन्ट टू नो की फॅब्रिक कोणतं आहे, कसं काम आहे. तर प्रेक्षकांना नक्कीच त्याची माहिती आपण देऊयात. तर सुरुवात कुठून करतोय? सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण भर देतोय कॉर्पोरेट वेअर साडीज, डेली वेअर साडीज वरती. सुरुवात आपण करतोय साडीज ह्या त्या साडीजनी ज्या कॉटन साडीज आहेत. Those are block printed sarees but very very trendy sarees. Sarees which can be worn by all age groups. ओके, राईट, व्हेरी नाईस. हा, सो ही जे साडी आहे राईट, आता रेड रस्ट कलरची साडी आहे राईट. त्याच्यावरती क्रीम कलर, बेज कलरचा वर्क आहे. अँड इफ यू सी, साडी अख्खी पोल्का डॉट्स आहेत. हा पदर आहे आणि त्याचा ब्लाउज जो आहे तो कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लॅक मध्ये दिलेला आहे. व्हेरी नाईस. सो पूर्ण साडीवरती असे पोल्का डॉट्स असणार आहेत. पूर्ण साडीवरती पोल्का आणि फॅब्रिक किती सॉफ्ट, एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे बॉडी हगिंग फॅब्रिक म्हणतो त्या पद्धतीचं ना. हा, आणि पण इन अ गुड वे. येस. जे चालताना मध्ये निर्या येतात तसे नाही. इन अ व्हेरी नाईस वे. खूप पटकन नेसून होणारी आणि दिवसभर छान राहणारी. व्हेरी नाईस. दिस इज अनदर त्याच सेम पॅटर्न मध्ये दुसरी डिझाईन आहे. साडीभर अंगभर ही डिझाईन राहणार आहे. दॅट इज द पल्ला. आणि ह्याचा ब्लाउज मग कॉन्ट्रास्ट रेड मध्ये येतो. ओ येस. विथ दिस नाईस बॉर्डर. खूप छान. आणि ह्याच्यामध्ये पण रेड मध्ये पण इफ यू सी देयर इज अ नाईस प्रिंट ऑन इट. मस्त. आणि हे सगळे हँड ब्लॉक प्रिंट आहेत. हे सगळे हँड ब्लॉक प्रिंट. वाव. आणि ह्यांची किंमत काय जाते? हे 2च्या आत आहे. 2000च्या आतल्या साड्या. ओके. आणि आता ह्या ज्या सगळ्या साडीज आहे ना, त्या प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला कलर्स पण मिळतील प्रत्येक डिझाईन मध्ये. ओ, सो फॉर एक्झाम्पल आता ही साडी आहे ग्रीन. सो ग्रीन साडीला ही डिझाईन आहे. तो पल्ला आहे, पदर आहे आणि पिंक ब्लाउज आहे. मग सेम डिझाईन तुम्हाला ब्लॅक रेड मध्ये मिळेल, की मग अशी रस्ट आणि ब्लॅक दाखवलं त्याच्यात मध्ये मिळेल, किंवा मग हा अबोली ब्लू मध्ये मिळेल. अरे वा, व्हेरी नाईस. आणि हे किती कमाल वाटतंय. ग्रीन सोबत, तेही ऍक्च्युली पेस्टल ग्रीन, त्याच्यासोबत बेबी पिंक कलरचा ब्लाउज आणि ब्लाउज वरती पण असा येलो कलर मध्ये हँडब्लॉक प्रिंट केलेला आहे. त्यामुळे किती क्लास लुक देणार आहे. स्लीवलेस ब्लाउज, बोटनेक ब्लाउज छानच दिसणार आहे. आणि कॉटनच्या या साड्या असतात ना, ह्या एकदम नेसायलाही सोप्या असतात आणि मेन ब्रिदेबल फॅब्रिक आहे. त्यामुळे ना तुम्हाला कोणत्याही वेदर मध्ये ह्या छानच दिसणार आहेत. आणि इफ यू रिमेंबर, आपण समर मध्ये जो केला होता व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण यातले एक डिझाईन दाखवले होते. ते इतके आवडले होते लोकांना. खूप छान रिस्पॉन्स होता त्याला. सो वी गॉट मोर डिझाईन्स इन द सेम पॅटर्न होता. हा अबोली रंगाची साडी आहे. अंगभर ही बुट्टी आहे.
आहे. अगेन छान पदर आहे त्याचा, स्मार्ट एकदम. आणि त्याचा ब्लाऊज बघा पावडर ब्लू कलरचा आहे. वा, अँड विथ दिस जे कलरचा ब्लाऊज असतो त्या कलरचे टॅसल्स असतात. फॅब्रिक इतकं क्लास आहे, खूपच सुंदर फॅब्रिक आहे, मस्त एकदम fabric आहे. सुदिंग छान फील आहे. आता हा एक पण खूप सुंदर. आता ऍज आय सेड प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स मिळतील. बरं. सो व्हॉट वी आर डुईंग इज आपण प्रत्येक डिझाईन मधला वेगवेगळे कलर्स दाखवतोय. ओके, राईट. आता ही साडीला या Mustard, साडीला हा proper मस्टर्ड mustard कलर color आहे. आहे. हा प्रॉपर अंगावर ही डिझाईन, हा पदर पोल्का डॉट्सचा, अँड इट कम्स विथ अ ब्लू ब्लाउज विथ दॅट बॉर्डर. मस्त. खूप स्मार्ट बॉर्डर. सो अगेन हे ऑफिस गोईंग साठी, ऑफिस वेअर साठी म्हणून खूप चांगलं आहे. जे ऑफिस ला जाणाऱ्या महिला आहेत, तासन तास बसून काम करायचंय, त्यावेळेला तुम्हाला असं कम्फर्टेबल फॅब्रिक अपेक्षित असतं. आणि त्यावेळेला त्या नेसल्यानंतर चुरघळणार नाही, व्यवस्थित दिसतील, कॉन्फिडन्स मध्ये छान दिसतील, दिवसभर कॅरी करता येतील अशा साड्या हव्यात. तेही बजेट फ्रेंडली रेट मध्ये. ह्या सगळ्या साड्या ज्या आम्ही दाखवतोय सध्या या 2000 रुपयाच्या आतल्या साड्या आहेत. सो तुम्हाला जी साडी आवडतीये त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि ताईंना दिलेल्या नंबरवर पाठवा. ताई जसं म्हणाल्या की ह्याच्यामध्ये तुम्हाला रंग मिळू शकतात, तर मग रंग किंवा अजून वेगळे डिझाईन पाहायचे असतील तर तुम्ही ताईंना कनेक्ट करू शकता. त्यातला हा मोर डिझाईन विच इज अ व्हेरी व्हेरी स्मार्ट डिझाईन. वाव, राईट. मस्त. आणि वर्टिकल लाईन्सचा पदर येतो आणि मस्टर्ड रंगाचा ब्लाउज येतो. सो मगाशी आपण बघितलं मस्टर्ड साडी विथ अ ब्लू ब्लाउज. दिस इज अ ब्लू साडी विथ अ मस्टर्ड ब्लाउज. मस्त. आणि या सगळ्या साड्या फॅब्रिक मला इतकं आवडलंय. खूप छान सॉफ्ट मटेरियल आहे एकदम. दिस इज अ व्हेरी व्हेरी टिपिकल क्लासिक डिझाईन ब्लॉक प्रिंट मधली. वाव. अंगभर ही अशी बारीक बारीक बुट्टी येणार आहे, पदर अख्खा भरलेला आहे. राईट. आणि ह्याला परत ब्लाउज जो आहे तो क्रीम कलर बेस मध्ये येणार आहे. अशा पद्धतीचा ब्लाउज, अ नाईस बॉर्डर. सो तुम्ही जर साडीवर बघितलं या तर मग किती वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स वापरण्यात आले. तुम्ही काउंट केलं तर तुमच्या लक्षात येईल एक साधारण 3 ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स ह्याच्यावरती वापरण्यात आलेत. आणि पूर्ण साडी किती सुंदर दिसतीये. ही मला खूप आवडली आहे साडी. आणि ऍक्च्युली तो ब्लॅक कलर आहे ना, त्यामुळे हे म्हणजे ब्लॅक लव्हर साठी ते छान आहे, स्पेसिफिक तशी. येस, अगेन अ व्हेरी ब्युटिफुल कलर. म्हणजे हा ऍक्च्युली खूप ट्रेंडिंग कलर पण आहे. सो बऱ्याच महिलांना अशा रंगांच्या साड्या आता नेसायला आवडतायत. सो टिपिकल रंग नसून थोडा वेगळा अशा पद्धतीचा कलर. हा, म्हणजे एकदम ब्राईट रेड पण नाहीये ना, रस्ट आहे तो, छान मधला रंग आहे. आणि प्रत्येक एज ग्रुपला ते सूट करतात. अगदी खूप यंग मुली पण छान कॅरी करतात त्या. आणि ऍट द सेम टाइम ह्याचा ब्लाउज पण छान. हो, ह्याच्या ब्लाउज वरती किती छान काम आहे बघा. हे खूप मस्त दिसतंय. सो ज्या पद्धतीचं काठ आहे साडीवरती त्याच पद्धतीचं बॉर्डर तुम्हाला ब्लाउज पीस वर मिळणार आहे. पूर्ण साडीवरती ही अशी डिझाईन आणि पदरावरती ही अशी डिझाईन असणार आहे. छान आहे ही पण. वा, ह्याला आता स्कर्ट बॉर्डर दिलेला आहे. व्हेरी नाईस, खूप सुंदर. सो अगेन ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स केलेले आहेत. संपूर्ण साडी हँडमेड आहे त्यामुळे त्याचा फीलही तसा आहे. आणि ह्याचा आपण आता ब्लाऊज बघूयात. मला ह्या सगळ्या साड्यांमध्ये ब्लाऊज बघायला खूप मजा येते कारण की प्रत्येक साडीचा ब्लाऊज वेगळा आहे आणि कलरही वेगळा दिसते, साडी वेगळी. अदरवाईज काय त्याला तुम्ही रेड किंवा ब्लॅक ब्लाउज सोबत पेअर करू शकता, पण ह्याच्यासोबत जेव्हा पेअर कराल ना तेव्हा यू लुक व्हेरी वेगळा येणार. अगदीच युनिकनेस तेव्हा क्रिएट होतं. अरे वा, या रेंजची ही लास्ट साडी. देर आर अदर सारीज ऑल्सो, पण आपण सगळे नाही दाखवू शकत. राईट. आम्ही एक फक्त जिस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक साडीवरती जो हँड ब्लॉक करण्यात आलेला आहे तो इतका रेखीव आहे, इतका कमाल आहे आणि सगळे डिझाईन सुटसुटीत दिसत आहेत. सो हा पदर आहे, साडीवरती लेहेरिया डिझाईन असणार आहे आणि ह्याचा ब्लाऊज बघा. सो असे ब्लाऊज असतील ना बेज कलर वगैरेचे तर मग हे तुम्ही इतर कोणत्याही साडीसोबत मिक्स अँड मॅच करूनही यूज करू शकता. सो साडी घेतल्यानंतर तुम्ही त्याचा बऱ्याचदा वापर करता येईल अशा पद्धतीच्या या साड्या आहेत सगळ्या. मस्त. सो आता आपण ज्या साड्यांचं कलेक्शन पाहतोय त्या साड्यांची नावं काय आहेत आणि प्राइस रेंज कशी असणार आहे? शुअर. आता आपण कोटा डोरिया कॉटन आहे जो त्याच्यावरती जे ब्लॉक प्रिंट्स आहे ते बघतोय आपण. ह्यांची रेंज कोटा डोरियाची साधारण 2 ते 2.5 मध्ये असते. बरं, राईट. आता हा जो आहे दिस इज अ नाईस सांगानेरी ब्लॉक प्रिंट ऑन कोटा डोरिया कॉटन. वा. सो कोटा डोरिया म्हणजे सांगायचं झालं तर युजली तुम्हाला त्यामध्ये अशी बारीक चेक्स दिसतात. या. सो आता तुम्हाला ते कितपत विजिबल आहेत बिकॉज भरपूर डिझाईन पण आहे त्याच्यावर. पण युजली त्याच्यावरती चेक्स असतात आणि हे खरं तर इथे तुम्हाला दिसतील. हा, येस, बऱ्यापैकी चेक्स आहेत त्याच्यावरती आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक प्रिंटिंग केलेली आहे आणि त्याला साईडला अशी सुंदर गोल्डन जरीची काठ देण्यात आलेली आहे ज्यामुळे ही फेस्टिव्ह लुक साठी पण खूप छान दिसेल. इट्स व्हेरी लाईट वेट. हा, मी तेच म्हणणार होते की खूप लाईट वेट आहे. सो कोटा डोरिया
कॉटन मधले. कॉटन मध्ये दे आर व्हेरी व्हेरी लाईट वेट आणि मस्त. ह्यांना पण ब्लाऊज मगाशी सारखेच कॉन्ट्रास्ट मध्ये येतील. ओके. येस. आता हा छान ग्रीन कलर मध्ये आहे. वा. सो ह्याच्यावरती तर जे डिझाईन आहे ते उठून दिसतंय, ठसठशीत दिसतंय. होय. खूप सुंदर कलर आहे. सो आणि ह्यांचे ब्लाऊज असे येतील अरे वा, कॉन्ट्रास्ट मध्ये. खूप सुंदर ब्लाऊज पीस आहेत हे पण. सो अगेन हे कोणालाही गिफ्टिंग साठी Yes. किंवा लग्न सराईमध्ये आहेरा म्हणून काही द्यायचं, आहेरात काही द्यायचंय तर मग तेव्हा सुद्धा तुम्ही ह्याचा वापर करू शकता. ब्लॅक लवर्स साठी. येस. ओ सो ही काठ आहे ना? हे काठ आहे, हे Okay. इथे येणार आहे. हा. सो वरती. काठ इथे खालच्या बाजूला येणार. पूर्ण साडी ब्लॅक असणार आहे. पदर पदरावरती आहे तुम्हाला हा. असं Yes. दिसेल आणि ब्लाऊज ब्लाऊज व्हेरी नाईस. खूप सुंदर. अगेन ही खूप लाईट वेट आहे, वजनच काही नाही जाणवत आहे छोटे ह्याचं. छोटे फंक्शन्सला पार्टीजला रात्रीचे इट्स अ व्हेरी नाईस पीस टू वेअर. इंडिगो. वा, इंडिगो हा रंग माझ्या मते प्रत्येकाला आवडणारा आहे का तर Yes. सगळ्यांवरती सूट होतो खरं Right, तर. right. आणि बऱ्याचदा काय होतं की या रंगासोबत तुम्ही वेगळे ब्लाऊज वगैरे पण थोडेसे खेळू शकता. खेळू शकता है ना? आरामात. आता अगदीच. ह्याला दिलेला आहे रेड कलरचा कॉन्ट्रास्ट मध्ये कॉटनचा. कॉटनचा ब्लाऊज आहे हा येस, तर. याला Very nice. कॉटनचा ब्लाऊज आहे. मस्त. सो कॉटनचा ब्लाऊज आणि कोटाडोरियाची साडी, आणि परत ती बॉर्डर स्कर्ट बॉर्डर आहे. स्कर्ट बॉर्डर आहे. येस, खूप सुंदर आहे ही पण साडी. आता हे तोच कॉम्बिनेशन आहे. स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन्स. हा, स्लीपिंग लाईन्स आणि स्टँडिंग Standing लाईन्स lines, या साड्या खूप ट्रेंड मध्ये होत्या ना. खूप trend मध्ये. म्हणजे ज्या कॉर्पोरेट गोईंग आहेत त्या महिलांना माहितीये की हे खूप चाललं कॉर्पोरेट मध्ये. तुम्ही डॉक्टर असू देत किंवा तर एखाद्या छान कॉर्पोरेट इव्हेंटला वगैरे जाणार असाल, कॉन्फरन्सेस अटेंड करणार असाल, बँक मध्ये असाल, टीचर असाल टीचर तुम्ही. असाल, Yes, म्हणजे very जे nice. काही प्रोफेशन्स आहेत कोणत्याही प्रोफेशनच्या महिलेला शोभून दिसणारी ही साडी आहे. शिवाय तुम्ही स्वतः हाऊसवाईफ जरी असलात तरी सुद्धा अशा साड्या नेसून तुम्ही पेरेंट्स टीचर मीटिंगला वगैरे जाऊ शकता. मुलांना शाळेतनं वगैरे पिक करायचंय किंवा मुलांचं एखादं छोटंसं गॅदरिंग आहे, फंक्शन आहे, तिथे सुद्धा नेसून जायला अशा साड्या खूप छान दिसतात. गरजेचं नाही की दरवेळेला आपण काठपदराचीच नेसली पाहिजे. शाळा कॉलेज असं ठिकाण असतं की जिथे आई लोकांना जावं लागतं ना. Yes. मग त्यावेळेला तुम्ही सिम्पल सोबर छान एलिगंट दिसावं म्हणून तुम्ही अशा साड्या नेसून पहा, ते खूप सुंदर दिसतात. सो ही एक साडी आणि ह्याचा ब्लाऊज. ब्लाऊज परत कोटामध्ये आहे. येस. सो हा अशा पद्धतीचा हो. ब्लाऊज येणार आहे त्याच्यावरती. खूपच क्लास साडी आहे ही या पण. आम्ही असे साडीज वेअर केलं की आपण ऍज इट स्टँड आउट होतो. मग तुम्हाला अगदी. मिनिमल लुक मध्ये ऑल्सो यू फील व्हेरी नाईस. राईट. असं आहे, फील नाईस, लुक नाईस सारखं असतं. आता ह्या ज्या साडीज आहेत त्या सगळ्या चंदेरी सिल्क कॉटन वरच्या साडीज आहेत त्या. चंदेरी सिल्क कॉटन. ओके. राईट. सो ह्या साडीला प्लेन साडी आहे विथ दिस बॉर्डर. वरती खालती दोन्ही साईडला बॉर्डर येणार आहे. राईट. हा पदर आहे छान त्याचा आणि परत त्याला कॉन्ट्रास्ट असं ब्लाऊज दिलेला आहे. हा ब्लाऊज पीस आहे. येस. किती मस्त. प्रत्येक ब्लाऊज मंडळी आतापर्यंत पाहिलेला आहे तो किती युनिक आणि प्रत्येक ब्लाऊज वरची डिझाईन किती कमाल वाटते. आता मगाशी जी साडी आपण कोटा डोऱ्यामध्ये पाहिली हा. ती सेम साडी, सेम पॅटर्न आहे ऑन चंदेरी सिल्क कॉटन. अच्छा. ओके. सेम डिझाईन ऑन चंदेरी सिल्क कॉटन. मस्त. सो अगेन ह्याचा ब्लाऊज पीस आपण बघून घेऊयात. हे बघा. येस. प्रत्येक साडीवरचा ब्लाऊज पीस सगळं हँडमेड आहे. सगळं त्यांनी आणि हँडब्लॉक फॅब्रिक केलेलं आहे. तुम्ही बघा ना, इट इज सो नाईस. मस्त आहे, सॉफ्ट आहे आणि- सॉफ्ट आहे. पटकन नेसून होते आहे अशीच राहते दिवस. हा, मेन तेच आहे ना की ती सुटली नाही पाहिजे, विस्कटलेली नाही दिसली आणि पाहिजे. तुम्हाला कंटाळा नाही यायला पाहिजे. हा, राईट. राईट. सो खूप सुंदर ऍक्च्युली मोराची डिझाईन हो. आहे. पण तुम्ही बघितलं तर कम्प्लीट साडीवरती लाईन्स आणि ट्रायंगल्स आहेत. तर ते जॉमेट्रिकल डिझाईन म्हणू शकतो साधारण. आणि हे जे लाइनिंग्स आहेत त्या खूप ट्रेंडिंग आहेत हो, इन ऑल अगदीच. काइंड ऑफ फॅब्रिक्स. आणि ह्याचं काठ पण तुम्ही जर बघितलं तर इट इज इन 2 to 3 कलर्स. मस्त. आणि ह्याचा आपण ब्लाऊज बघून घेऊयात. सो हा ब्लाऊज असा असणार आहे ह्याचा. मस्त. सो ह्यांची काय किंमत जाते साधारण? हे साधारण 3 ते 3.5च्या मध्ये आहेत या. बरं. वा. सेम डिझाईन, स्लीपिंग स्टँडिंग लाईन आपण आता इंडिगो कलर वरती आहे आणि त्याला बॉर्डर वेगवेगळे दिलेली आहे. मस्त. So, अंगभरती स्लीपिंग स्टँडिंग लाईन आहे. कोयरी. हा पदरचा भाग आहे कोयरीचा विथ पोल्का डॉट्स आणि परत त्याचा ब्लाऊज अगेन हा असा ब्लाऊज आहे. मस्त. सो जरी हा सेम कलर मध्ये असला ना, तो मोनो लुक जेव्हा क्रिएट होतो ना, खूप सुंदर छान दिसतो. खरंय. खूप सुंदर. आता ही सेम डिझाईन आपण मगाशी कोटा डोऱ्यामध्ये बघितली होती. हो हो हो. नाव इट इज अगेन ऑन चंदेरी सिल्क कॉटन. सो जे फॅब्रिक तुम्हाला आवडत असेल, राईट, ते फॅब्रिक मध्ये हे सगळे डिझाईन सध्या आपण अवेलेबल केलेले आहेत. आणि प्रत्येक फॅब्रिकची एक स्वतःची आयडेंटिटी आहे. एक स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो ना, त्या पद्धतीचं आहे. प्रत्येकाला सगळ्या साड्या छान दिसतात, फक्त आपल्याला कॅरी करता आल्या पाहिजेत, हे महत्वाचं आहे. बऱ्याचदा महिला भेटतात आणि सांगतात की आम्हाला त्या फॅब्रिकची साडी जमत नाही. असं होत नाही. सगळ्या फॅब्रिकच्या साड्या छानच दिसतात, फक्त ते तुमच्या कॅरी करण्यावर असतं. थोडासा कॉन्फिडन्स आपण बूस्ट होतो जेव्हा आपण ट्राय करतो वेगवेगळं तेव्हा. राईट.
सो नेक्स्ट वन इज मोर पीस इन चंदेरी सिल्क कॉटन, येलो साडी, असे बुटे आहेत अंगभर, पदर आहे वेगवेगळे बुटांच्या, आणि त्याला ब्लाउज आहे क्रीम कलर मध्ये परत. सो ब्लाऊज One पण बघा more किती design. मस्त वाटतोय. Yes. पूर्ण साडी क्लास आहे ऍक्च्युली. अख्खच अख्खं म्हणजे ते म्हणतो ना कलरच उठावदार आहे. सो हळदीला वगैरे नेसून Yes. जायला छानच आहे. आता ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या माहेश्वरी सिल्क कॉटन्स आहेत. ओके, सो आपण चंदेरी सिल्क कॉटन पाहिली, आता हा, माहेश्वरी आता सिल्क माहेश्वरी कॉटन. सिल्क ओके, कॉटन्स. सो साडी ही टील कलरची आहे, टील ग्रीन कलरची साडी आहे अख्खी, राईट. ह्याला बॉर्डर बघा किती क्लास आहे. हो सो अगेन एक छोटा फेस्टिव्ह लुक ह्याच्यात हो आरामात. व्हॉट आय एम वेअरिंग इज ऑल्सो माहेश्वरी सिल्क कॉटन साडी. ही Wow. माझी कमीत कमी 2.5-3 वर्ष जुनी साडी आहे. अरे वा. येस. सो अगेन ह्याच्यामध्ये जो ब्लाऊज पीस आहे तो आपण बघून घेऊयात. सो किती क्लास आणि उठावदार असा ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीस वरती पण तुम्हाला Border मिळणार आहे. बॉर्डर, Yes. जरीची बॉर्डर आहे. आणि ही साडी किती सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे, लाईट वेट असते अगेन, मस्त. खूप इझी टू मॅनेज साडीज आहेत या सगळ्याच. काय रेंज जाते या हे साड्यांची? साधारण 3.5 ते 4 मध्ये आहे या सगळ्या बरं, साडीज. okay. वन मोर व्हेरी नाईस कलर. वा. आणि ह्याच्यामध्ये किती ब्लॉक्स वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आलेले आहेत. म्हणजे साडी बनायलाच किती वेळ गेला असेल साधारण. yes. पूर्ण साडी म्हणजे ज्यांना साडीचं एकदम कन्सेप्च्युलायझेशन पासून ते जेव्हा एक्झिक्यूट होऊन येते तोपर्यंत खूप वेळ लागतो. खूप वेळ लागतो, खरं आहे. कुठे काय चांगला दिसेल. अगदी. सो ज्या पद्धतीचं साडीवरती डिझाईन आहे त्या पद्धतीचाच तोच हा blouse असा आहे. ब्लाऊज आहे. सो ह्याच्यामध्ये व्हाईट बेस आहे आणि त्याच्यावरती हँडब्लॉक प्रिंट केलाय आणि ह्याच्यामध्ये साडीचा जो मागे main- गद मध्ये आहे हा. येस. खूप सुंदर आहे हे पण. सिमिलरली वन मोर व्हेरी प्रिटी अँड इंटरेस्टिंग कलर. क्लास. सो अशा साड्या ना ऍक्च्युली मी पाहिले, माझी एक प्रिन्सिपल होती तर त्या प्रिन्सिपल नेसायच्या. तेच मी मगासपासून विचार करत होते की मी अशा साड्या कुठे पाहिल्यात. आणि या खूप ऑथेंटिक डिझाईन्स आहेत, वर्षानुवर्ष Yes. चालतात आणि ते जुने नाही वाटत. कधीच जुने नाही कधीच वाटत. नाही. खरंच म्हणजे मी कॉलेजमध्ये होते म्हणजे किती काळ झालाय त्याला, किती वेळ झालाय. बॉर्डर बघा ना, किती सुंदर बॉर्डर दिलेला आहे फुलांचं. रेखीव वाटतंय एकदम सगळं सुंदर. म्हणजे इथे तुम्हाला जरीची बॉर्डर जरीची आहे, border, ही इथे एक एक वेगळी border. बॉर्डर, परत साडीचं मेन पार्ट वेगळं, आणि तुम्हाला ब्लाऊज पीस बघा किती भरलेलं दिसणार आहे. मस्त. हे टिपिकल अगेन साडी आहे जे तुम्ही छोट्या ओकेशन्सला पण नेसू शकता, कन्सिडरिंग द कलर ऑफ इट. Right. रेड कलर. ची स्कर्ट बॉर्डर सुंदर आहे, मोठीची मोठी आणि खूप सुंदर स्कर्ट बॉर्डर आहे. पदर खूप सुंदर आहे आणि आणि त्याचा वेगळा हा आहे, आणि हा त्याचा blouse. ब्लाउज आहे. मस्त. बरंच कलेक्शन आहे मंडळी. आम्ही फार लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. तुम्हाला सगळ्या कलेक्शनसाठी ताईंना भेट द्यावी लागेल किंवा तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता. हे अजून एक वा. साडी आहे लाइनिंग मध्ये. अच्छा, म्हणजे ज्याच्यावरती जास्त डिझाईन नाहीये, ज्यांना हे भरलेलं आपण- नाही हो, आवडत. आपण ही सेम साडी मागच्या वेळेस पण दाखवली होती आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला होता आणि लोकांना परत ते हवी होती. सो वी रिस्टॉक Okay. देम अगेन. अरे वा. येस. सो ह्याच्यामध्ये हा रस्ट कलरचा आहे, तसंच सेम येलो कलर मध्ये होतं, इंडिगो कलर मध्ये होतं. So हे बघा, हा ब्लाऊज, हा साडी पदर हा. आणि साडी अशी, आणि पदरावरती मात्र तुम्हाला एकच ब्लॉक असा मोठाचा मोठा मोराचा. केलेला दिसणार आहे. मोराची डिझाईन आहे. सुंदर आहे ही पण साडी. वा, किती मस्त कलर आहे. हो. आणि एकदम भरलेलं आहे. भरलेलं आहे सगळं छान. खूप सुंदर वाटतंय हे पण. प्रत्येक हँडब्लॉक प्रिंटची खासियतच ही आहे की प्रत्येक डिझाईन नेहमी पाहताना वेगळी आणि कमालच दिसते. युनिक युनिक आहे ते. येस. तसंच Each piece is different. इच पीस इज डिफरंट. ट्रू. सो ही एक सुंदर ब्लॅक कलर मध्ये फॉर ब्लॅक लवर्स. ब्लॅक आणि मरून किंवा तर रेड असं म्हणू शकतो. नेव्हर गोज आउट ऑफ फॅशन. आणि ना मला एक सांगायला आवडेल की प्रत्येक ब्लॉक प्रिंट मध्ये ना जे ओरिजिनल कलर्स असतात ना ते थोडेसे शेड्स वेगळे दिसतात. हो, हो, हो. एकदम टिपिकल ब्लॅक, टिपिकल रेड असे कलर्स नाही मोस्टली याच्यामध्ये दिसलेत. सगळे असे रस्ट कलर्स, थोडेसे बेज वरती कलर्स. त्यामुळे हे असे कलर्स तुम्ही कुठेही कॅज्युअल वेअर म्हणून वापरू शकता. त्यामुळे असा विचार करू नका की ह्या साड्या आमच्यावर कशा दिसतील. एकदा घ्या, एकदा ट्राय करा, नेसून पहा कसं दिसतंय पहा, ब्लाऊजचा पॅटर्न चेंज करून बघा, म्हणजे स्वतःला छान वाटतं खरं सांगायचं झालं तर. आणि ह्याचं ब्लाऊज असणार आहे अशा पद्धतीचं. आणि ह्याला पण तुम्ही बघू शकता 2 बॉर्डर्स आहेत, त्यामुळे तुम्ही बॉर्डरचा वापर ब्लाऊजला डिझायनिंगच्या वेळेला पण करू शकता. आता आपण कोणत्या साड्या पाहणार आहोत? आता आपलं जे सिग्नेचर साडीज कलेक्शन असतो अजरकचं प्रीमियम अजरक कलेक्शन ब्लॉक प्रिंट. हा, अजरक ब्लॉक प्रिंट आपल्याकडे चंदेरीवरती आहे, माहेश्वरीवरती आहे आणि मोडाल सिल्क वरती तर आहेतच आहे. वा. मंडळी, आम्ही ही जी काही नावं घेतोय हे फॅब्रिक्सची नावं आहेत आणि अजरक हे एक डिझाईन आणि पॅटर्न आहे आणि सोबतच तुम्हाला वेगवेगळ्या फॅब्रिक वरती ते पाहायला मिळणार आहे असं आम्हाला म्हणण्याचा अर्थ आहे. बऱ्याच
बऱ्याचदा व्ह्युअर्स असा प्रश्न विचारत असतात की तुम्ही जे बोलताय ते आम्हाला कधी कधी समजत नाही, का तर आम्ही फार टेक्निकल बोलतो. म्हणून सोप्या भाषेत समजवण्याचा गोड प्रयत्न होता माझ्याकडून. आता ही जे डिझाईन आहे राईट, खूप वेगळा कलर आपण आणायचा प्रयत्न केलेला. इट्स अ व्हेरी व्हेरी डिफरंट कलर अँड अ व्हेरी डिफरंट डिझाईन राईट ऑल टुगेदर. राईट, हा मोडाल सिल्क वरती आहे. आणि त्याचा हा पदर हा अशा पदर आहे पद्धतीचा. अँड दिस इज द ब्लाउज. क्लास. आता ज्यांना मोडाल सिल्क केस खूपच जास्त पॉप्युलर आहे, पण काही लोकांना ते नको पण वाटतं वेगळं फॅब्रिक. सो वी हॅव गॉट द सेम डिझाईन ऑन माहेश्वरी सिल्क कॉटन ऑल्सो. ओके. सो इफ यू सी सेम डिझाईन वी हॅव गॉट डन ऑन माहेश्वरी सिल्क कॉटन फॅब्रिक. सेम डिझाईन सेम कलर वी हॅव युज्ड. राईट. सो एक चॉईस दिलेला आहे आपण कस्टमर्सला. अगदी अगदी खूपच सुंदर आहे. पण की ज्यांना थोडीशी जर पाहिजे, कारण लगेच तो एक सारी वेगळी कॅटेगरी मध्ये जाते ना, की तुम्ही छोटे मोठे फंक्शन्सला, ट्रेडिशनल फंक्शन्सला तुम्ही युज करू शकता. मोडाल ट्रेडिशनल फंक्शन्सला थोडीशी अजूनही तेवढी एक्सेप्टेबिलिटी नाहीये त्याची. अगदी हो. मोडाल हे ऍक्च्युली पार्टी वेअर साडी म्हणून जास्त फेमस आहे. सो युजली आपण म्हटलं तर बघायला गेलं तर हे पार्टी वेअर मध्ये ज्या महिला जातात तेव्हा नेसतात, किंवा तर कॉलेज गोईंग ज्या मुली आहेत ना त्यांना अलीकडे या फॅब्रिक बद्दल खूप समजायला लागलंय, त्यामुळे त्या हे प्रेफर करतात नेसणं. अगेन सेम विथ दिस साडी ऑल्सो. हे साडी मोडाल सिल्क मध्ये पण आहे आणि माहेश्वरी मध्ये पण आहेत. अरे वा. सो मोडाल सिल्क फॅब्रिक एकतर थंड आहे, त्याचं नेचरच तसं आहे, खूप कोल्ड असं फॅब्रिक आहे, आणि त्याचसोबत त्याचा जो फ्लो आहे तो खूप चांगला असतो आणि एकदम सॉफ्ट, म्हणजे कुठे बटरी सॉफ्ट, म्हणजे ती मलाई म्हणतो ना एकदम त्या पद्धतीने. आणि कुठेही तुम्ही कितीही त्याला चुरघळलं तरी इट कम बॅक्स टू इट्स नॅचरल जे काही शेप आहे ते. सो अगदी म्हणजे म्हणतो ना लो मेंटेनन्स, रफ अँड टफ यूज, येट एलिगंट आणि क्लासी, अशा पद्धतीची ही साडी असते. हे अगेन ब्लॅक, आणि त्याचं मला ते काठ आवडले, मस्त खूप सुंदर वाटतंय. सो हे सगळं हँडब्लॉक प्रिंट आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं जे अनइवननेस आहे ना त्यातनंच तुम्हाला ते हँडब्लॉक प्रिंट आहे ते लक्षात येईल. आणि अशा पद्धतीचा त्याला पोल्का डॉटचा ब्लाऊज आहे, पण साडीच्या पदरावरती तुम्हाला हे असे टॅसल्स पण मिळणार आहेत. आपल्याकडे मोडाल सिल्कच्या साड्यांची साधारण किंमत काय जाते? 5.5 ते 6.5 च्या आसपास. ओके. राईट. आता ह्या सगळे साडीज जे आहेत ते चंदेरी किंवा माहेश्वरी फॅब्रिक वरती आहे. दिस वन इज ऑन अ चंदेरी फॅब्रिक, पण त्याला काठ जी आहे ते माहेश्वरीची दिलेली आहे. फॅब्रिक इज चंदेरी, पण काठ माहेश्वरीची दिलेली आहे. आपण खूप छान. अगेन दिस इज अजरक ब्लॉक पॅन्ट ओनली. येस. राईट. आता हा बुटा जो आहे हा आपल्याला सेम बुटा आपल्याला वेगवेगळे कलर्स मध्ये पण मिळेल. आपल्याकडे मरून मध्ये पण आहे, ब्राऊन मध्ये पण आहे. ओहो, गुड वन. आणि त्याचा जो ब्लाऊज आहे तो भरीव आहे, हा असा पद्धतीचा आहे, पूर्ण भरलेला आहे. दिस इज अ व्हेरी व्हेरी ट्रेडिशनल अजरक प्रिंट. अजरक, हा राईट, मस्त. आणि फॅब्रिक खूप सॉफ्ट आहे. हे साधारण 6.5 ते 700 मध्ये जाते. ह्या ओके. मंडळी, फॅब्रिक जसं चेंज होतं किंवा फॅब्रिक किती प्रीमियम आहे त्या पद्धतीने त्याची किंमत बदलत राहते. युजली आता तुम्ही बघितलं की ताईने सांगितलं की 2 साड्या, डिझाईन एक आहे पण वेगवेगळ्या 2 फॅब्रिक्स वरती आहे. त्यांची कॉस्ट का वेगळी? का तर प्रत्येक फॅब्रिकचं जे कॉस्टिंग आहे ते वेगळं असतं. कधी कधी हे फॅब्रिक्स इझिली अवेलेबलही होत नाहीत, कधी कधी फार रेअर होऊन जातात आणि हँडब्लॉक करायला वेळ जातो. राईट. आणि ह्याच्यावरती जे इफेक्ट येणार तो त्याचा द्या दुसऱ्यावरती फॅब्रिक वरती यायला वेळ लागतो. अगदी राईट. त्यामुळे प्रत्येक फॅब्रिक जसं चेंज होणार तसं तुमच्या साडीचं कॉस्ट चेंज होणार. आणि ऍज आय सेड, परत हे सगळं हँडब्लॉक आहे, स्क्रीन प्रिंट नाही. अगदी. प्लीज ह्याला असं रिक्वेस्ट करेन मी फॉलोअर्सला की ह्याला स्क्रीन प्रिंटच्या प्राइसेसशी कम्पेअर प्लीज नका करू, किंवा सेमी फॅब्रिकशी कम्पेअर नका करू. हे सगळं प्युअर फॅब्रिक्स आहेत. त्यामुळे तुम्हाला टिकणार आहेत, ते खूप टिकाऊ म्हणतो ना, सस्टेनेबल आहे, तुमच्याकडे ते खूप टिकणार आहे आणि आहे असंच राहणार आहे. असं नाहीये की ते 2 वॉश नंतर फिकं होणार. राईट. उलट ते चांगलं होईल, मस्त रंग निखरताय असं म्हणतो ना आपण, तसं होतं. हाचा ब्लाऊज बघा किती छान बुट्टी आहे त्याला. ब्लाऊज पीस, साडी, त्याचं हा स्कर्ट बॉर्डर छान आहे, पदर पूर्ण भरलेला आहे, सुंदर आहे ही पण साडी. आता मगाशी मी जे दाखवली तुम्हाला ते मोडाल आणि माहेश्वरी दोन्ही. राईट. खूपच डिफरंट कलर कॉम्बिनेशन आहे. आम्ही फर्स्ट टाइम स्टॉक केली तेव्हा ते एक पीस बिकॉज सॅम्पल आपण करून घेतलं होतं, ते इतकी आवडली की आम्ही त्याचं मास प्रोडक्शन आता केलेलं आहे, बिकॉज ते खूप खूप डिमांड आहे. हा कलर युनिक आहे ना, फार रेअर कलर पैकी एक आहे. ब्लॅक, रेड, इंडिगो व्हेरी डिफरंट कलर. सो ब्लाउज पीस असा असणार आहे
अशा पद्धतीचा, ज्याला तुम्हाला असे 2 बॉर्डर्स मिळतील, Yes. पदर असा आणि पूर्ण साडी अशी भरलेली. करेक्ट. आता हा सेम डिझाईन आपण मग अशी मोडालमध्ये बघितली. वी रिपीटेड दॅट इन माहेश्वरी अगेन. मस्त, खूप सुंदर आहे हे. आणि हे तर प्रॉपर ट्रेडिशनल लुक देणारी साडी आहे, बिकॉज कलर रेड आहे, त्याला जर काट आहे आणि त्याला रेड blouse पण कलरचा असं दिलेला ब्लाउज आहे, म्हणजे ते मोनोक्रोम फॅशन आहे Yes, साधारण. yes. मस्त. हो, टिपिकल अजरकचं जे प्रिंट असतं, ब्लॉक प्रिंट बुट्टे आहेत असतं तेच आहेत तेच सगळे. आणि आहेत. हे सेम डिझाईन इफ यू विश तुम्हाला मोडालमध्ये पण मिळेल. मस्त. ह्याचा पण आपण ब्लाउज पीस बघून घेऊया. येस. सो हे बघा, अशा पद्धतीचा ब्लाउज पीस मिळणार आहे. हा थोडासा बांधणी लुक तुम्हाला बांधणी देऊ लुक शकतो. देणार आहे तो. येस. मस्त. वा, माहेश्वरी वरती आहे आणि मोडालवरती पण अवेलेबल आहे हे आपले. ग्रेट, खूप छान. सो मंडळी, आम्ही फार लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. हे बघा, हाताचा त्याचा blouse. ब्लाऊज, त्याला पण अगेन 2 असे काठ मिळतील, एक जरीची, एक असं हँड ब्लॉक प्रिंट केलेली. हा पदर आणि पूर्ण साडी ही तुम्हाला अशा पद्धतीने भरलेली येणार आहे. सो आम्ही फार लिमिटेड व्हरायटी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, पण तुम्ही स्टोरला भेट दिली तर तुम्हाला असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे साडी पाहायला मिळणार आहेत. कुठे सिंथेटिकचा वापर होत नाही, सगळं हँडमेड, हँड ब्लॉक प्रिंटेड आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त जर ऑथेंटिक पद्धतीचे हँडमेड साड्या किंवा हँडब्लॉक प्रिंटेड साड्यांची खरेदी करायची असेल तर हाऊस ऑफ सुखद इज द व्हेरी राईट ऑप्शन. बरं ताई, आता मला विचारायचंय की कोणी पुणेकर नाहीये, दुसऱ्या शहरातून व्हिडिओ पाहतोय, तर ती व्यक्ती शॉपिंग कशी करू शकते? व्हिडिओ कॉल बुक करू शकतात, स्लॉट व्हिडिओ कॉलसाठीचा, आणि आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल थ्रू दाखवू शकतो. अँड देन दे कॅन बुक दी सारीज, पे ऑनलाईन, अँड वी कॅन डिस्पॅच इट फ्रॉम हिअर. ओके. आणि सोशल मीडियावर कुठे कुठे अवेलेबल आहात? सोशल मीडियावरती आपण इन्स्टावरती आहोत, हाऊस ऑफ सुखद, सेम नेम. फेसबुकवरती पण आहोत, आणि आपण आता वेबसाईट पण आपली लाईव्ह आहे. अरे वा. सो वेबसाईटवरती वी हॅव बेडशीट, सगळं बेड लिनन पण कलेक्शन आहे आपल्याकडे. सो वी हॅव बेड लिननचा का कलेक्शन, आणि सारीज आहेत. एकदम सारीज जे आहेत ते सगळे प्रीमियम क्वालिटी सारीज आहे ॲज ऑफ नाव. एक्सक्लुझिव्ह सारीज आहेत, आय वुड से, ऑन द वेबसाईट. तर तुम्ही वेबसाईटला पण तुम्ही स्क्रोल करू शकतात. ग्रेट. तर मंडळी, आज बऱ्यापैकी कलेक्शन दाखवलेलं आहे. सो साडीचं कलेक्शन दाखवलंय. ह्यांच्याकडे सॉफ्ट फर्निशिंग, ज्यामध्ये बेडशीट, दोहर, टेबल रनर अशी पण व्हरायटी आहे. ड्रेस मटेरियल्सची पण व्हरायटी आहे. सो आहेरासाठी तुम्ही चांगलं ड्रेस मटेरियल शोधत असाल तर त्याची पण व्हरायटी तुम्हाला इथे मिळू शकते. बरं, आता इथे टायमिंग काय आपल्या स्टोअरचं? आपलं टायमिंग आहे 11 to 8. ओके. आणि मंडेला सुट्टी असतं. मंडेला क्लोज. Yes. सो ट्यूजडे टू संडे ऑल डेज वर्किंग, मंडे क्लोज, हे लक्षात असू द्या. आणि आता येऊयात मुद्द्यावर, खरेदीला कुठे यायचंय. इथे खरेदीला यायचं असेल तर पुण्यातील कर्वेनगर या एरियामध्ये तुम्हाला आल्यानंतर इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. त्याच्या अगदी अपोजिटला एक रस्ता गेलेला आहे, मधुसंजय गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, असं तिथे बोर्ड आहे. त्याच्या अगदीच समोर आहे हिमांजली नावाची बिल्डिंग. त्याच्या ग्राउंड फ्लोअरला हाऊस ऑफ सुखद स्टोअर पाहायला मिळणार आहे. शिवाय गुगल मॅप्सवरती हाऊस ऑफ सुखद पुणे असं टाकलं तरी सुद्धा यांचं लोकेशन इझिली ॲक्सेसिबल आहे. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. तुम्हाला साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच ताई, वन्स अगेन खूप छान माहिती दिली त्याबद्दल. आणि तुम्हाला सुद्धा जर कॉर्पोरेट किंवा तर ऑफिस वेअरच्या साड्या किंवा कॅज्युअल वेअरच्या साड्यांचं मस्त कलेक्शन घ्यायचंय तर नक्कीच येऊन इथे शॉपिंग करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.